नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, मागल्या वीकमध्ये शुक्रवारी टाटा पॉवर कंपनी लिमिटेडची AGM म्हणजे ॲन्युअल जनरल मीटिंग झाली आहे. आणि मित्रांनो, त्यामध्ये टाटा पॉवर कंपनी लिमिटेडच्या चेअरमॅन एन चंद्रशेखरन यांनी टाटा पॉवर कंपनी लिमिटेडने आतापर्यंत कसा बिझनेस केला आहे आणि पुढे जाऊन कसा बिझनेस टाटा पॉवर कंपनी लिमिटेड करू शकते हे सांगितले आहे. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण टाटा पॉवर कंपनी लिमिटेडच्या AGM मधले इम्पॉर्टंट पॉइंट बघणार आहोत, जे बिझनेस रिलेटेड आहे. आणि मित्रांनो, मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत असतो की स्टॉक मार्केट इज ऑल अबाउट बिझनेस. तर चला, आजचा हा आपला व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, व्हिडिओचं हेडिंग तुम्ही इथे वाचू शकता. टाटा पॉवर टू लीड इंडियाज एनर्जी ट्रान्झिशन, एन चंद्रशेखरन. तर चला, अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, भारताच्या क्लीन आणि ग्रीन एनर्जी कॅपॅसिटीमधील ग्रोथ वर हायलाईट करत टाटा पॉवरचे चेअरमॅन एन चंद्रशेखरन यांनी शुक्रवारी AGM मध्ये सांगितले की देश कोल बेसवर अवलंबून असूनही यावर्षी समर पॉवर डिमांडच्या केवळ 42% डिमांड कोल बेस जनरेशनद्वारे पूर्ण करू शकला. आणि मित्रांनो, मी तुम्हाला पहिलेच सांगत आहे की टाटा पॉवर कंपनी लिमिटेडच्या चेअरमॅन चंद्रशेखरन यांनी AGM मध्ये जास्तीत जास्त फोकस फ्युचर ओरिएंटेड बिझनेस म्हणजे रिन्युएबल एनर्जीवर केला आहे. आणि मित्रांनो, पुढे टाटा पॉवरच्या 106व्या AGM म्हणजे ॲन्युअल जनरल मीटिंग मध्ये एन चंद्रशेखरन यांनी सांगितले की देशाची क्लीन आणि ग्रीन एनर्जी कॅपॅसिटीने 200 गिगावॅटचा टप्पा क्रॉस केला आहे, जी टोटल इन्स्टॉल कॅपॅसिटीची 46% आहे. तसेच मित्रांनो, सोलार आणि वाइंडपासून इलेक्ट्रिसिटी जनरेट करणारा जगातील तिसरा सर्वात मोठा देश भारत बनला आहे, जर्मनी या देशाला मागे टाकून, असे एन चंद्रशेखरन यांनी म्हटले. भारतात सोलार ही सर्वात वेगाने वाढणारी रिन्युएबल एनर्जी टेक्नॉलॉजी आहे आणि पुढील 2 वर्षात सोलार जनरेशन 135% पेक्षा जास्त वाढण्याची अपेक्षा आहे, असे एन चंद्रशेखरन म्हणाले. आणि मित्रांनो, हा डेटा मी स्वतः तुमच्यासोबत शेअर करत आहे. हा AGM मधला डेटा नाही. तर मित्रांनो, मी रिसर्च करून हा डेटा कंबाईन केला आहे. तर मित्रांनो, इंडियाची सोलार कॅपॅसिटी 2014 मध्ये होती 2.82 गिगावॅट आणि 2025 मध्ये झाली आहे 100.9 गिगावॅट. म्हणजे मित्रांनो, आपल्याला सोलार कॅपॅसिटीमध्ये 39 पटची ग्रोथ दिसत आहे. तुम्ही स्वतःच कॅल्क्युलेट करू शकता. आणि मित्रांनो, पुढील 2 वर्षात रिस्पेक्टिव्हली 36% आणि 18%च्या कंपाऊंड ॲन्युअल ग्रोथ रेटने वाढ होऊन वाइंड आणि हायड्रो पॉवर जनरेशनमुळे रिन्युएबल एनर्जीला चालना मिळण्याची अपेक्षा आहे, असेही एन चंद्रशेखरन यांनी सांगितले. तसेच मित्रांनो, वाढत्या प्रमाणात रिन्युएबल एनर्जी ताफ्याच्या अखंडतेला तोंड देण्यासाठी भारतातील क्लीन पॉवर ऑप्शन्स मध्ये कॉम्प्लेक्स ऑप्शन्स एक लीडिंग पोझिशन म्हणून उदयास आले आहेत, जे 2024 मध्ये टोटल व्हॉल्यूमच्या 60% पेक्षा जास्त आहेत, असे ते म्हणाले. तसेच मित्रांनो, रिन्युएबल सेक्टरमध्ये काम करण्याचा हा खूप एक्साइटिंग टाइम आहे आणि तुमची कंपनी म्हणजे टाटा पॉवर भारतातील सर्वात मोठ्या इंटिग्रेटेड पॉवर कंपनीपैकी एक कंपनी आहे आणि देशाच्या एनर्जी ट्रान्झिशनला लीड करण्यासाठी टाटा पॉवर स्ट्रॉंग पोझिशनमध्ये आहे,
असे टाटा पॉवरचे चेअरमॅन एन चंद्रशेखरन यांनी सांगितले. तसेच मित्रांनो, कंपनीच्या पाईपलाईन कॅपॅसिटीसह जनरेशन पोर्टफोलिओने 25 गिगावॅटचा टप्पा क्रॉस केला आहे आणि या कॅपॅसिटीपैकी 65% कॅपॅसिटी क्लीन आणि ग्रीन एनर्जी आहे, असे चंद्रशेखरन म्हणाले. पुढे त्यांनी सांगितले की कंपनीने रूफटॉप सोलार आणि इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंग सोल्युशन्ससह डायरेक्ट कन्झ्युमर फेसिंग कंपनी म्हणूनही स्थान मिळवले आहे. टाटा पॉवर भारतातील नंबर 1 रूफटॉप सोलार कंपनी आहे. आणि मित्रांनो, हा पॉईंट मी परत एकदा रिपीट करत आहे. टाटा पॉवर भारतातील नंबर 1 रूफटॉप सोलार कंपनी आहे. आणि मित्रांनो, रूफटॉप सोलार हा एक फ्युचर ओरिएंटेड बिझनेस आहे. आणि मित्रांनो, पुढे त्यांनी म्हटले आहे की टाटा पॉवरकडे देशातील सर्वात मोठ्या इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंग नेटवर्क्सपैकी एक आहे, असे एन चंद्रशेखरन यांनी AGMमध्ये सांगितले. त्याचसोबत मित्रांनो, तामिळनाडूतील तिरुनेलवेली येथील 4.3 गिगावॅट कॅपॅसिटीचा सोलार सेल आणि सोलार मॉड्यूल मॅन्युफॅक्चरिंग प्लांट वर्षभरात पूर्णपणे कमिशन आणि स्टॅब्लिश झाला आहे. तसेच मित्रांनो, फायनान्शियल इयर 2025 मध्ये कंपनीने 99.9% ट्रान्समिशन अवेलेबिलिटी मेंटेन ठेवली आहे. फायनान्शियल इयर 2025 मध्ये टाटा पॉवरने 4,800 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे ट्रान्समिशन प्रोजेक्ट्स जिंकले आहे आणि यामुळे त्यांचा टोटल पोर्टफोलिओ 7,000 सर्किट किलोमीटरपेक्षा जास्त झाला आहे, ज्यामध्ये 2,400 सर्किट किलोमीटरपेक्षा जास्त पाईपलाईन कॅपॅसिटी इन्क्लूड आहे. तसेच मित्रांनो, टाटा पॉवर ही कंपनी दिल्ली, मुंबई, अजमेर आणि पूर्ण ओडिशा राज्यातील 7 डिस्ट्रीब्युशन कंपनीमध्ये 12.8 मिलियन डिस्ट्रीब्युशन कस्टमरला सेवा देते. पुढे चंद्रशेखरन यांनी सांगितले की कंपनीने पहिल्यांदाच 5,000 कोटी रुपयांचा पॅट म्हणजे प्रॉफिट आफ्टर टॅक्स क्रॉस केला आहे. फायनान्शियल इयर 2025 मध्ये 5,197 कोटी रुपये प्रॉफिट आफ्टर टॅक्स आला आहे. ही इयर ऑन इयर बेसिसवर 26% ची ग्रोथ दर्शवते. फायनान्शियल इयर 2025 साठी कंपनीची अर्निंग्स बिफोर इंटरेस्ट, टॅक्स, डेप्रिसिएशन आणि ॲमॉर्टायझेशन पहिल्यांदाच 15,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त झाली आहे आणि ती 15,261 कोटी रुपये झाली आहे, असे एन चंद्रशेखरन, जे टाटा पॉवर कंपनी लिमिटेडचे चेअरमॅन आहे, यांनी सांगितले. तर मित्रांनो, टाटा पॉवर कंपनी लिमिटेडचे AGM मधले इम्पॉर्टंट पॉईंट बघितले. आणि मित्रांनो, आता बघूया आपण टाटा पॉवर कंपनी लिमिटेडची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन. तर मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे मार्च 2025 नुसार टाटा पॉवर कंपनी लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 46.86%, FISची होल्डिंग आहे 9.38%, DISची होल्डिंग आहे 15.87% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 27.57%. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीचा फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4चा रिझल्ट बघितला तर या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर बोथ केसमध्ये इन्क्रीज झाली आहे. तसेच मित्रांनो, क्वार्टर 4मध्ये या कंपनीचा नेट प्रॉफिटसुद्धा इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर इन्क्रीज झाला आहे. आणि मित्रांनो, जर आपण टाटा पॉवर कंपनी लिमिटेडचा एंटायर फायनान्शियल इयर 2025चा परफॉर्मन्स बघितला तर या कंपनीची सेल्स फायनान्शियल इयर 2025 मध्ये आली आहे 65,478 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट आला आहे एंटायर फायनान्शियल इयर 2025 मध्ये 4,775 कोटी रुपयांचा.
मित्रांनो, जर आपण टाटा पॉवर कंपनी लिमिटेडची कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बघितली तर या कंपनीचा रिझर्व्ह अँड सरप्लस लगातार इन्क्रीज झाला आहे आणि सध्याच्या कंपनीचा रिझर्व्ह अँड सरप्लस आहे 35,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीची लॉंग टर्म बॉरोईंग आहे करंटली 44,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची आणि करंटली या कंपनीच्या शॉर्ट टर्म बॉरोईंग आहे 14,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. तसेच या कंपनीचा कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट्स आहे सध्यास जवळपास ॲप्रॉक्सिमेटली 12,000 कोटी रुपये आणि या कंपनीचा कॉन्टिंजंट लायबिलिटीज आहे सध्यास करंटली ॲप्रॉक्सिमेटली 22,000 कोटी रुपये. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार टाटा पॉवर कंपनी लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 46.86% आणि प्लेज पर्सेंटेज आहे 0%. म्हणजे मित्रांनो, टाटा पॉवर कंपनी लिमिटेडच्या प्रमोटर्सने आपला एकही शेअर प्लेज म्हणजे गिरवी म्हणजे गहाण ठेवलेला नाही. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण टाटा पॉवर कंपनी लिमिटेडच्या AGM मधले काही इम्पॉर्टंट पॉईंट बघितले आणि नंतर आपण टाटा पॉवर कंपनी लिमिटेडची थोडी बेसिक इन्फॉर्मेशनसुद्धा बघितली. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.